आप देख रहे हैं भवानी टाइम्स। चुनाव से ठीक पहले बच्चू कडू ने परिवर्तन महाशक्ति नाम से तीसरा गठबंधन बनाया। गोंदिया जिले के मोरगांव अर्जुनी विधानसभा विधायक मनोहर चंद्रिकापुरे और उनके बेटे सुगत चंद्रिकापुरे प्रहार पार्टी में शामिल हो गए हैं। इससे मोरगांव अर्जुनी विधानसभा में त्रिकोणीय मुकाबला होने का अनुमान है। दिलचस्प बात यह है कि मोरगांव अर्जुनी विधानसभा में राष्ट्रवादी अजीत पवार समूह के निवर्तमान विधायक मनोहर चंद्रिकापुरे को टिकट मिलने की उम्मीद थी। हालांकि भाजपा से राष्ट्रवादी अजीत पवार गुट में शामिल हुए पूर्व मंत्री राजकुमार बडोले को अजीत पवार ने उम्मीदवार घोषित किया था। इससे नाराज होकर मनोहर चंद्रिकापुरे और उनके बेटे सुगत चंद्रिकापुरे ने सबसे पहले शरद पवार की पार्टी के प्रदेश अध्यक्ष जयंत पाटिल से संपर्क किया। इसके बाद उन्होंने कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार से भी संपर्क किया, लेकिन वहां भी उनकी दाल नहीं गली, जिसके चलते अब आखिरकार वे बच्चू कडू के तीसरे मोर्चे प्रहार में उतर गए हैं। इसके चलते मोरगांव अर्जुनी विधानसभा में त्रिकोणीय मुकाबला होने की संभावना है। लेकिन अब इस चुनाव में मैं अपने सामान्य कार्यकर्ताओं के साथ चुनाव लड़ूंगा, विधायक मनोहर चंद्रिकापुरे ने कहा। राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका ह्या अगदी तोंडावरती आलेल्या आहेत। तोंडावरती आलेल्या निवडणुकीमध्ये ज्या पक्षाचं मी नेतृत्व केलं आमदार म्हणून, त्या पक्षाने शेवटच्या घटकेला माझी तिकीट कापली आणि भारतीय जनता पक्षाचा आयता जवाई त्यांनी आणून त्याला तिकीट दिली। शेवटच्या टप्प्यापर्यंत मला काही कळू दिलं नाही आणि त्यामुळे आम्ही सुद्धा निर्णय घेतलेला आहे की राज्यामध्ये एक नवीन परिवर्तनाची लाट आहे आणि त्या लाटेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये महाशक्ती परिवर्तन आघाडी ही तिसरी शक्ती राज्यामध्ये मोठ्या ताकदीनं निवडणुकीला समोर जात आहे। त्याच्यात एक भाग म्हणून प्रहार संघटनेचे अध्यक्ष माननीय बच्चू कडू यांच्या माध्यमातून आज तिसऱ्या आघाडीमध्ये आम्ही सामील झालो आणि अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राची विधानसभेची जी निवडणूक आहे ही विधानसभेची निवडणूक मोठ्या ताकदीनं आम्ही लढणार आहोत। आम्हाला कधीही वाटलं नव्हतं की अशा प्रकारचा दुर्दैवी प्रसंग आमच्यावरती येईल, पण राजकीय खलबत्ते याला आम्ही व्हिक्टिम ठरलो आणि म्हणून आम्हाला निर्णय घ्यावा लागला। आमच्या मागे सुद्धा अनेक आता आपल्या मतदारसंघातील सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, सुजाण नागरिक आहेत आणि हे सगळे सुद्धा आक्रोश आणि दुःख व्यक्त करतायत। त्यांनीच आम्हाला विनंती केली की साहेब तुम्ही अपक्ष म्हणून उभे राहा, परंतु मी निर्णय घेतला अपक्ष म्हणून उभं राहण्यापेक्षा राज्यामध्ये जी तिसरी महाशक्तीची आघाडी तयार झाली आहे त्यांच्या माध्यमातून जर आपण निवडणूक लढवली तर निश्चितच त्यांचा सुद्धा आम्हाला फायदा होईल आणि प्रचंड ताकदीनं आम्ही मतदारापर्यंत सुद्धा जाऊ शकू आणि आमच्यावरती जो अन्याय आणि अत्याचार ज्या पक्षाने केला त्यांना सुद्धा आम्ही धडा शिकवू शकू, अशा प्रकारचा मनात विचार आणला आणि पुढची तयारीला आम्ही आता लागलेलो आहोत। साहेब काय सांगणार की आता एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत होतं, काय सांगणार? पत्र व्हायरल होत होता, अगदी बरोबर आहे। ऐन वेळेवरती जर आमचा अशा प्रकारे विश्वासघात कुठलाही पक्ष करत असेल तर आम्हाला सुद्धा वाटते, आम्ही सुद्धा 5 वर्ष नेतृत्व केलेलं आहे। गेल्या 10 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खंदा कार्यकर्ता आणि 2 निवडणूक लढवणारा विद्यमान आमदाराची जर अशा प्रकारे तिकीट कापली जात असेल तर दुसरा कुठलाही माणूस असेल त्याला सुद्धा अशा प्रकारच विचार त्याच्या मनात येईल की पाठीत त्यांनी खंजीर खुपसलं। जर त्यांना आम्हाला तिकीट नाकारायची होती तर त्यांनी आम्हाला विचारलं पाहिजे होते की चंद्रिकापुरे तुमचा परफॉर्मन्स बरोबर नाही आहे, तुमचं रेटिंग बरोबर नाही आहे, तुमच्याबद्दल लोकांचं जनमत बरोबर नाही आहे आणि आम्हाला जर त्यांनी सांगितलं असतं आणि जर पक्षांतर्गत एखाद्या आमच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला तिकीट दिली असती तर कदाचित आम्हाला सुद्धा बरं वाटलं असतं। परंतु बाहेरचा माणूस आणायचं, बाहेरच्या माणसाला नवरदेव करायचं आणि एड घटकेमध्ये आमचा त्यांनी अशा प्रकारे विश्वासघात करायचा, हा विश्वासघात कुठल्याही राजकीय सुजाण नेत्यांना खरं म्हणजे परवडण्यासारखं नाही आहे। ज्यांनी आमचं नुकसान करायचा प्रयत्न केला त्यांचं सुद्धा निश्चितच नुकसान होईल आणि या निवडणुकीमध्ये आम्ही प्रचंड ताकदीनं आमच्या कार्यकर्त्यासोबत, नागरिकांसोबत ते आमच्या सोबत आहेत। त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचा सहकार्य सुद्धा आमच्यासोबत आहे आणि म्हणून तिसरी महाआघाडीच्या निमित्तानं आम्ही अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राची ही निवडणूक ताकदीनं लढवणार आहेत, एवढं मी सांगतो।